हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. तरी झडझडोनी वहिला निघ, ये भक्तीचे वाटे लाग, जिया पावसी अव्यंग निजधाम माझे. प्रस्तुत प्रवचनरूपी निरूपणासाठी निवडलेली ओवी. ग्रंथराज ज्ञानेश्वरी या अत्यंत महत्त्वाचा अध्याय या ग्रंथातील राजविद्या राजगुह्य योग अर्थात 9वा अध्याय. 9व्या अध्यायातील महत्त्वपूर्ण असलेला श्लोक किम पुनर्ब्राह्मणा पुण्या भक्ता राजर्षयस्तथा अनित्यमसुखम लोकम इमं प्राप्य भजसुमाम. या श्लोकावर अनुवाद करत असताना विश्वमाऊली ज्ञानोबराय या ओवीचं चिंतन आणि पुढे आपण करतोय. तरी झडझडोनी वहिला निघ, ये भक्तीचे वाटे लाग, जिया पावसी अव्यंग निजधाम माझे. प्रवचन चिंतनासाठी प्रारंभ करत असताना आजची ही प्रवचन सेवा अखंड हरिनाम सप्ताह वैकुंठवासी हरिभक्तपरायण गुरुवर्य सुभाष गुरु महाराज पाठक अंदर सुलकर यांच्या तृतीय पुण्यस्मरणाच्या निमित्ताने भव्य दिव्य असा आनंद सोहळा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. त्यातील ही सेवा माझ्या वाट्याला आली. सप्ताहाचे आयोजक नियोजक तसेच अंदरसुल या गावातील भजनी मंडळ असेल, भाविक माता भगिनी पुरुष बांधव सप्ताह कमिटी सर्वांच्या माध्यमातून ही सेवा माझ्या वाट्याला आली. अत्यंत सुंदर असा हा योग आहे. आजच्या सेवेसाठी आदरणीय हरिभक्तपरायण संजयजी महाराज जगताप हजर आहे, तसे राहुल महाराज हजर आहेत आणि आदी करून आपण सर्व मंडळी या ठिकाणी सार्थक माहुली आदी करून सर्व परिसरातील वारकरी उपस्थित आहे. एका सज्जनाच्या एका वारकऱ्याच्या तृतीय पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हा अखंड हरिनाम सप्ताह भव्य दिव्य स्वरूपामध्ये प्रतिवर्षी करत आहेत. याही वर्षी तेवढ्याच उत्साहामध्ये हा पार पडतोय. ज्यांनी अव्याहत भगवत स्वरूपाचं चिंतन केलं, भगवंताचं नामचिंतन केलं, भगवत भक्ती केली, कथा कीर्तनाच्या माध्यमातून हरिभजनी हे धवळलेले जग चुकविला लाग कळीकाळाचा, या पद्धतीने ज्यांनी आयुष्यभर भगवंताची साधना करत वारकरी संप्रदायाच्या मार्गाने सतपथगामी होऊन भगवत स्वरूपामध्ये जे विलीन होऊन आज 3 वर्ष पूर्ण झाले, अर्थात तृतीय पुण्यस्मरण असे गुरु त्यांच्या ह्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हा सप्ताह यातील ही आजची 7व्या दिवसाची प्रवचन सेवा भगवत चरणारविंदी समर्पण करण्याकरता माझ्या वाट्याला आली. या सेवेकरिता ओवी निवडली विश्वमाऊली ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरी ग्रंथातील अत्यंत महत्त्वाची ओवी आहे. या ओवीद्वारे विश्वमाऊली ज्ञानोबराय अखिल मनुष्य मात्राला मार्गदर्शन करतात की बाबांनो, या मृत्यूलोकात आलेल्या सर्व जीवांनी सर्व मानवांनी आपल्या आयुष्यामध्ये भगवत साधना करून भक्तीच्या मार्गाचा अवलंब करून भगवत प्राप्ती करून घ्यावी, हे मानवाचं आद्य कर्तव्य आहे. तरी झडझडोनी वहिला निघ, साधू संतांचे आपला फार मोठे उपकार आहे. आत्तापर्यंत प्रतिकूल अनुकूल अनेक परिस्थिती निर्माण झाल्या, पण तरीही हे संतांचे विचार या महाराष्ट्रावर अजूनही आहे तसेच आहे. एवढ्या विषम परिस्थितीमध्ये आपण पाहतोय बळी अबळा ते खाय अशी अवस्था जगामध्ये सद्यस्थितीला बघायला मिळते. कोणतंही वर्तमानपत्र पहा, TV बघा, त्यामध्ये विपरीत मार्गाला गेलेला समाज आपल्याला त्या बातम्या बघायला मिळतात, वाचायला मिळतात, ऐकायलाही मिळतात. परंतु याही वावटळीमध्ये संत विचाराने जगणारी बरीचशी मानवजात आपल्याला बघायला मिळते. त्याचं कारण त्या संतांनी आपल्या अंतःकरणामध्ये त्यांचे विचार पेरले, प्रेरित केले आणि त्यानुसार आपण जीवन जगत असतो. पूर्वीपासून जर आपण पाहिलं, ऐतिहासिक दृष्टीने जर आपण चिंतन केलं, संतांचे आपल्यावर किती उपकार आहे.
एका अगोदरचा विचार केला, काही शतकानुशतकेचा विचार जर केला, त्या महाराष्ट्र आणि कर्नाटक प्रांत एक होता. महाराष्ट्र कर्नाटक प्रांत स्वतंत्र होता आणि पूर्वी असं बोललं जायचं, या देशामध्ये या राज्यामध्ये सोन्याचा धूर निघत होता. जहा डाल डाल पर सोने की चिडिया करती हे बसेरा, ये भारत देश है मेरा, असं गीत गायलं जातं. या पद्धतीने भारताची समृद्धी होती, संस्कृती होती, अत्यंत सुंदर. सर्व गुण्यागोविंदाने या देशामध्ये आणि या राष्ट्रामध्ये सर्व समाज नांदत होता. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये दौलताबादच्या बाजूला, वेरूळच्या बाजूला दौलताबाद आहे, अर्थात देवगिरी किल्ला ज्याला बोलला जातो, दौलताबाद बोलला जातो. ही भारताची राजधानी म्हणून त्या ठिकाणी होती, महाराष्ट्राची. आणि त्या महाराष्ट्राच्या राजधानीवर एक छत्र अंमल पाळणारा, अंमल करणारा एक सुंदर असा सुविचारी सज्जन असा राजा होता. त्याचं नाव राजा रामदेवराय यादव. राज्य करत असताना प्रजेचं पालन व्यवस्थित करतोय, सर्व काही व्यवस्थित करतो, प्रजेचं पालन करतो, सुसंस्कृतपणाने वागतो आणि आनंदाने सर्व आणि राज्य हे राहत आहे. अशा काळामध्ये या महाराष्ट्राच्या या राजधानीला आणि महाराष्ट्राला कोणाची तरी नजर लागली. दिल्लीमध्ये राहणारा एक बादशाह, एक सुलतान, त्याच्या मनामध्ये आलं की आपण हे महाराष्ट्र लुटून आणावं, महाराष्ट्र प्रांत लुटावा. म्हणून तो 4000 सैनिक घेऊन निघाला. कन्नडच्या घाटामार्गे तो आला. दौलताबाद किल्ला एवढा मस्त आणि एवढा भरभक्कम होता, त्याला 2-3 असे खंदक होते. आपण आजही जर गुगलवर सर्च कराल दौलताबाद किल्ला, तर शेतकरी मंडळी जशी सुडी बांधतात, सुडी तयार करतात, किंवा माता माऊल्या करंडा जो वापरायचा, जुन्या काळात करंडा असायचा कुंकवाचा, हातावर तळहातावर घेतल्यासारखा जो एकदम स्पष्ट दिसतो, एकदम सुंदर, किंवा गणपती बाप्पाला केलेला मोदक हातावर तळहातावर घ्यावा, याप्रमाणे तो किल्ला आजही आपल्याला बघायला मिळतोय. त्याला 2 खंदक आहे, पाण्याचं खंदक आहे, अग्नीचं खंदक आहे. त्या किल्ल्याला भक्कम अशी तटबंदी आहे. त्या अग्नीच्या खंदकामध्ये मोठे मोठे लाकडं टाकले, विस्तव पेटलेला आहे, आत कोणाला प्रवेश करता येत नाही. मध्ये पाण्याचा खंदक आहे, मगरी सुसरी अशा हिंस्र प्राणी त्यामध्ये आहे, मध्ये कोणाला प्रवेश करता येत नाही, किल्ल्यापर्यंत कोणाला जात नाही, असा भरभक्कम किल्ला. जलालुद्दीन खिलजी म्हणून नावाचा एक बादशाह त्या ठिकाणी, एक आणि सुलतान त्या ठिकाणाहून आला दिल्लीकडून, आणि त्याने किल्ल्याला वेढा मारला. दुर्दैव असं राजाराम देवरायचा मुलगा शंकर देवराय हा काही सैन्य घेऊन आणि मोजकं सैन्य घेऊन, काही चांगलं युद्धावर बाहेर गेलेला आहे. थोडंसं सैन्य घेऊन, 400-500 सैन्य घेऊन आणि गड सांभाळण्याचं काम राजाराम देवराय करतायत. 4 महिने झाले. जानेवारी महिन्यामध्ये आलेला सुलतान वेढा मारला, 4 महिने शिकस्त केली, पण गड काही त्याला ताब्यात घेता आला नाही. शेवटी मे महिना आला. विचार करू लागला, आता कडाक्याचे उन्हाळ्याचे दिवस लागले, आता आपण युद्ध करू शकत नाही, जिंकू शकत नाही, आपली दिल्लीच बरी, आपण जावं आपल्या दिल्लीकडे. म्हणून दिल्लीकडे निघाला. काही अंतर, संध्याकाळची वेळ, अंधाराची वेळ आहे, काही अंतर त्या गडापासून 10-20 मैलावर गेलं आणि सहज मागे संध्याकाळी त्याने वळून पाहिलं तर त्या किल्ल्यावर त्याला अशा मशाली पेटलेल्या दिसल्या. अजून बारकाईने पाहिलं तर मशाली नव्हत्या, तर त्याला ते सुलंगन पेटल्यासारखं, चुली पेटल्यासारख्या दिसल्या. एका शेतकऱ्याला रस्त्याच्या कडेला विचारलं, का हो त्या गडावर चुली का पेटल्या, काय पेटलेलं दिसतं, शेकोट्या का आहे? त्या शेतकरी सांगू लागला, शेकोट्या नाहीये, ते आमच्या चुली आहे, सुलंगन पेटले स्वयंपाकासाठी. तो सुलतान विचारतो, स्वयंपाकासाठी म्हणजे एकत्र स्वयंपाक होत नाही का? या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याने सांगितलं, आमच्याकडे एक धर्मातला माणूस दुसऱ्या धर्माच्या आणि पंक्तीला बसत नाही, एक जात दुसऱ्या जातीकडे आणि जेवायला जात नाही, अशी आमची परिस्थिती आहे. त्याच्या मनामध्ये विचार आला, जे जेवायला एकत्र येत नाही ते लढायला मरायला कधी एकत्र यायचे. मनात विचार आला आणि तिथूनच टाळी वाजवली, सांगितलं पुढे नाही जायचं, आता माघारी फिरा. सैनिक विचारतात, 4 महिने शिकस्त करून ताब्यात न आलेला किल्ला पुन्हा माघारी का? त्याने सांगितले, जे जेवायला एकत्र येऊ शकत नाही ते मरायला कधी एकत्र यायचे, आपण फूट पाडू आणि किल्ला हस्तगत करू. माघारी आली, युद्ध केलं, प्रारंभ केला आणि थोड्याच कालावधीमध्ये दुर्दैवाने भगवा ध्वज खाली आला आणि हिरवा झेंडा वरती गेला. त्यावेळेस राजाराम देवरायला तह करावा लागला आणि तहामध्ये बरंचसं धन आपल्या महाराष्ट्रातून दिल्लीकडे प्रथमच गेलं. त्यामध्ये वर्णन केलंय, 600 मन सोनं गेलं, 1000 मन चांदी गेली, तेवढेच हिरे माणिक मोती जवाहीर तर नेलेच नेले,
त्या राजाराम देवरायची मुलगी जिचं ज्येष्ठापल्ली नाव होतं, तिला जेठाई म्हणायची प्रेमाने, तिलाही धरून खेचून आणि दिल्लीकडे घेऊन गेली जनानखान्यामध्ये कोंबण्याकरता. त्यांच्या त्या सुलतानाच्या डोळ्यासमोर फक्त आणि फक्त लुटा, हाना, मारा, तोडफोड करा, बलात्कार करा, हिंसा करा, अपहरण करा, एवढंच त्यांना माहिती, दुसरं काही माहिती नाही. तो गेल्यानंतर काही कालाने इकडे शंकर देवराय असेल, हरपल देवराय यांनी प्रयत्न केले, पण यांच्या प्रयत्नाला यश आलं नाही. त्या राजाराम देवरायच्या नंतर दुसरा एक सुलतान आला, जलालुद्दीन खिलजी. तो येताना त्याने फतवा काढला की ज्याच्या मुखामध्ये साधू संतांचे अभंग असेल, जो मंदिरामध्ये जाईल, ज्याच्या घरात ग्रंथ असेल, जो देवधर्म करेल, दिसेल देवाचं नाव घेणार जीव सांडशीने बाहेर ओढा आणि तलवारीने छाटा. जो मंदिरात जाईल, वारीला जाईल, त्याला झाडाला उलट टांगा आणि पलित्याचे डाव देऊन त्याला नष्ट करा. जो कानाने भजन कीर्तन श्रवण करेल, कथा कीर्तन श्रवण करेल, त्याच्या कानामध्ये शिस होता किंवा लाकडी खुंट्या ठोका, असा त्यांनी अत्याचार केला. मंदिरं बाटली गेली, मंदिरं तोडली गेली, सर्व काही मंदिराच्या मशीद झाल्या आणि असा आतंक त्याने केला. अशाही वेळेस या महाराष्ट्रातील या शेतकरी समाजाने आपल्या साधू संतांचे विचार जपून ठेवले. घरामध्ये ग्रंथ असेल तर त्याला मृत्यूदंड असा आणि फतवा काढलेला असताना रात्रीच्या वेळेस आपल्या घरात छोट्याशा बाळाला घ्यायचं आणि त्याच्याकडून एक एक अभंग, एक एक ओवी पाठ करून आणि ते जाळून टाकायचं. अशा पद्धतीने सर्वांच्या मनामध्ये, बुद्धीमध्ये आणि ती सर्व अभंग ओव्या पाठ केल्या गेल्या. ग्रंथ गेले, अभंग ग्रंथ दिसत नव्हते, पण सर्वांच्या मनामध्ये ते जिवंत होते, सर्वांच्या बुद्धीमध्ये जिवंत होते. एवढंच नाही, या माता माऊल्या जात्यावर आणि दळण दळत असताना ज्ञानोबरायांच्या ओव्या गातात, जनाबाईंच्या ओव्या गात आहेत. नामदेव महाराजांचे अभंग शेतकरी मंडळी आऊत हाकत असताना नामदेव महाराजांचे अभंग गात आहेत. असं करता करता हे अभंग जिवंत राहिले. असा प्रतिकूल काळ आला, प्राण देण्याची वेळ आली, वाऱ्या चुकल्या नाही, वाऱ्या करत असताना दंडाला पात्र झाले, मृत्यूदंड मिळाला काहींना, तरी वाऱ्या टळल्या नाही. त्याचं कारण ही अभंग, ही भाषा, ही सर्व संस्कृती जतन ठेवली गेली. त्याचं कारण या संतांचे, ज्ञानोबराय अधिकरून नामदेव महाराज, या संतांचे आमच्यावर उपकार आहे. त्या संतांनी आपल्याला उपकार केले म्हणून हा ठेवा आपल्यापर्यंत आला. माझ्या वडिलांची मीरासी गा तेव्हा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. किती हाल अपेष्टा झाले, किती किती कष्ट सोसावे लागले. एक प्रसंग सांगून जातो. शंतनू राजाचं मत परिवर्तन जेव्हा केलं गेलं, कुमारीन भट्टाने शंतनू राजाचं मत परिवर्तन केलं, तेव्हा नास्तिकवादी लोकांनी सांगितलं शंतनू राजाला, राजा तू वैदिक मताचं अनुसरण करू लागला, मान्य, आमच्या मताला नाकारतोय, पण एक लक्षात ठेव, जो वैदिक मताचं तुला अनुकरण करण्यासाठी ज्यांनी मार्गदर्शन केलं ते कुमारीन भट्ट, त्यांनी आमच्यासमोर परीक्षा द्यावी. म्हणजे काय परीक्षा? तुमचा जर वेद सत्य असेल, वेद खरा असेल, तर डोक्यावर घ्यावा आणि हजारो फूट उंचीचा जो कडा आहे त्या कड्यावर जाऊन तिथून उडी टाकावी. जर त्याला काही झालंच नाही तर तुमचा वेद सत्य आहे असं मानू, जर त्यांना काही इजा झाली तर तुमचा वेद असत्य आहे आमचं आणि शास्त्र सत्य आहे असं आम्ही मानू. कुमारीन भट्टांच्या समोर हा प्रस्ताव मांडला गेला, पण त्या कुमारीन भट्टांची एवढी शास्त्रावर श्रद्धा, एवढी निष्ठा होती, एवढी निष्ठा त्यांनी मान्य केलं. आणि या नास्तिकांच्या मनात होतं, एक तर हे उडी टाकणार नाही असं बोलतील, घाबरतील, उडी टाकणार नाही असे म्हणतील, आणि असं बोलले म्हणजे आपलाच विजय, ते हरले म्हणजे आपला विजय, आणि समजा उडी टाकलीस तर ते जिवंतच राहत नाही तरी आपला विजय. वादीच संपल्या, वाद शिल्लकच राहत नाही. कारणासह कार्याची आणि अत्यंतिक निवृत्ती, ही निवृत्ती मनामध्ये आलं. पण कुमारीन भट्टांचा एवढा विश्वास होता, त्या कुमारीन भट्टांनी वेद आपल्या डोक्यावर घेतला, शास्त्र आपल्या डोक्यावर घेतलं, हजारो फूट उंचीच्या कड्यावर गेले आणि त्या कड्यावरून डोळे बंद केले, भगवंताचं स्मरण केलं, वाक्य उच्चारलं, यदी वेदाप्रमाणे सो जीवेयम, हो असं वाक्य उच्चारलं, उडी टाकली. ते उडी टाकल्यानंतर त्या दरीमध्ये कोसळले, खाली पडले, त्यांना काहीच झालं नाही. वेद घेऊन जसे आहे तसे खाली आले, फक्त डोळ्याला एक काडी ओरखडली आणि रक्तस्राव होऊ लागला. एक काडी टोचल्यामुळे रक्तस्राव होऊ लागला आणि हजारो लोक धावून आले, त्यांची दिंडी काढावी, मिरवणूक काढावी म्हणून सर्व लोक धावून आले. धावून आल्यानंतर कुमारीन भट्ट नाराज आहे, मनोमन देवाशी आणि वाद करताय, भांडताय.
तेव्हा इतर लोक सांगतात, कुमारी म्हटलं तुम्हाला दुःख आहे, तुम्ही प्रसन्न का नाही? हजारो फूट उंचीच्या कड्याहून खाली पडल्यानंतर कोणी जिवंत राहणार नाही, कारण राजा अनेक आरोप्यांना या दंड देण्याकरता, मृत्यूदंडासाठी याच कड्याहून खाली टाकतात. त्यांचा केसाचा भाग सुद्धा सापडत नाही आणि तुम्हाला काहीच झालं नाही, तरी तुम्ही देवाशी भांडतात. काय कारण? नाराज आहे. काय कारण? कुमारीण भट्ट सांगतात त्याचं एकच कारण आहे. जर माझा वेद सत्य आहे तर माझ्या डोळ्याला काडी लागायला नको, म्हणून मी देवाशी भांडतोय. माझा वेद सत्य जर असेल तर डोळ्याला काडी का लागावी? सर्व लोक हसू लागले. महाराज, अहो, आरोप्यांना वरून खाली टाकल्यानंतर त्याचा शरीराचा एक पार्ट सुद्धा सापडत नाही, सर्व मरतात आणि तुम्हाला फक्त काडी लागली तरी तुम्ही आणि देवाशी भांडतात, काय म्हणावं? आणि खरंच अशी अवस्था झाली. 10वी परीक्षेचा निकाल लागल्यानंतर दोघं मित्र एकाच वर्गात शिकत असलेले, एकाला 95% मार्क पडले आणि एकाला 35% मार्क पडले. 95% मार्क पडले तो घरात बसून, कोपऱ्यात घरामध्ये बसून रडू लागला. आणि ज्याला 35% मार्क आहे तो अख्ख्या आंधरसूलमध्ये घ्या पेढे, घ्या पेढे, घ्या पेढे, पेढे वाटू लागला. कशाचे पेढे? पठ्ठ्या पास झाला. कशाचे पेढे? पठ्ठ्या पास झाला. 35% मार्क पडलेला पेढे वाटतो आणि 95% मार्क पडलेला घरामध्ये रडतोय. तेव्हा हा पेढे वाटत वाटत त्याच्या घरी गेला. विचारलं, मावशी बाळू कुठे आहे? सांगितलं, तो बघ ना घरामध्ये रडतोय. का रडतोय? त्याला मार्क्स कमी पडले म्हणून, 5% कमी पडली म्हणून रडतोय. तो घरात गेला, काय रे बाळू का रडतो? म्हणे का रडतो म्हणजे, अरे 5% माझे, मी एवढा अभ्यास केला, 5% कमी पडले म्हणून रडतोय. तो म्हणे, बावळ्या, 35%वर पठ्ठ्या अख्ख्या अंदरसूलमध्ये पेढे वाटतोय आणि तुला 5% कमी पडले तर रडतोय, काय म्हणावं तुला? चल पेढे खा. तो म्हणतो, नको बाबा, मला नको. का? अरे तू गावातली एकही वरात सोडली नाही, गणपतीचा एकही कार्यक्रम डीजे वरचा नाचायचा सोडला नाही, आता पुढे नवरात्राच्या आणि तो टिपऱ्या खेळायला तू एकही दिवस घरी थांबणार नाही, तू सर्व कार्यक्रम अटेंड केले, तू एक दिवस सुद्धा पुस्तक हातात घेतलं नाही, 35% पडले, तुझं भाग्य समज. पण मी 1 मिनिट सुद्धा अभ्यासाशिवाय घालवला नाही. मला 5% कमी पडायला नको होतं, 100%च मार्क पाहिजे होते, 5% कमी पडले म्हणून मी रडतोय. तुला काय 35% पडले हे तुझं भाग्य समज. तसं कुमारीण भट्ट सांगताय, इतर आरोपी असणाऱ्यांना त्यांनी गुन्हा केलेला होता, त्यांना वरून कड्यावून टाकल्यानंतर त्यांना मृत्यूदंड मिळाला, त्यांना इजा झाली, त्याचं कारण ते दोषी होते, ते अपराधी होते. पण माझा गुन्हाच नाही, माझा दोष नाही, माझा वेद सत्य आहे, माझ्या डोळ्याला काडी सुद्धा लागायला नको. असं मनोमन भांडत असताना भगवंताने साक्षात्कार दिला आणि विचारलं, का हो तुम्ही वाक्य काय उच्चारलं? वाक्य उच्चारताना यदी वेदाप्रमाणे सो जीवेयम, यदी म्हणजे जरी किंवा जर, जर माझा वेद सत्य असेल तर मला काहीच होणार नाही, असं वाक्य उच्चारलं, उडी टाकली. म्हणून त्यांना सांगितलं गेलं, महाराज तुमच्या डोळ्याला काडी लागायचं कारण नाही, जर आल्यामुळे हा काडीचा तर लागला. म्हणजे कसं? अरे तुम्ही जर सुद्धा म्हणायला नको होतं, यदी म्हणायलाच नको होतं, माझा वेद सत्य आहेच आणि मला काहीच होणार नाही असा आत्मविश्वास पाहिजे होता. हा जर आल्यामुळे काडीचा तर तुम्हाला लागला. एवढा वेदशास्त्रावर आगाढ आणि विश्वास, एवढी निष्ठा आपल्या पूर्वजांनी हे सांभाळून ठेवलं, आपल्यापर्यंत आणलंय. हाच वसा आपल्यासाठी आणला, त्या संतांनी आपल्याला मार्गदर्शन केले. बाबा हो, जीवन जगत असताना जीवनाला पूर्णत्व प्राप्त करून घ्यायचं असेल, समाधान प्राप्त करून घ्यायचं असेल, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाच्या क्षेत्रामध्ये संतांचं मार्गदर्शन आहे, नीतीच्या क्षेत्रामध्ये संतांचं मार्गदर्शन आहे, आर्थिक क्षेत्रामध्ये संतांचं मार्ग, असं एकही क्षेत्र सुटलेलं नाही की त्या क्षेत्रामध्ये संतांनी आपल्याला मार्गदर्शन केलं नाही असं शोधूनही सापडणार नाही. प्रत्येक क्षेत्रामध्ये संतांचं मार्गदर्शन आहे. आर्थिक क्षेत्राचा विचार करा. जगामध्ये वावरत असताना संसारामध्ये प्रत्येकाला धनाची गरज आहे, पण ते धन कमवत असताना अशा पद्धतीने कमवा, सांभाळा आणि खर्च करताना समाधान बिघडणार नाही अशा पद्धतीने आपण खर्च करा, याचं चिंतन हे मार्गदर्शन केलंय. जोडोन या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, हे संतांचं मार्गदर्शन आहे. नैतिक क्षेत्रामध्ये संतांनी मार्गदर्शन केलं. याचा भंगात पुढे परस्त्रिया सदा, ऐकणे आपल्या समोर असलेली माऊली ती माझी आई आहे, माझी बहीण आहे, या भावनेने आपण बघावे. नैतिक क्षेत्रातलं मार्गदर्शन आहे. राजकीय क्षेत्रामध्ये संतांचं मार्गदर्शन आहे. राजकीय क्षेत्राचा विचार जर केला तर ते वेगळंच आहे. आपण कण्वनीतीचा आणि कधी वेळ आला तर विचार करा, बघा, वाचण्याचा प्रयत्न करा. कण्वनीती आणि विदुरनीती या 2 नीती आपल्याला मुख्यतः पाहायला मिळतात महाभारतामध्ये. विदुरनीती ही सुंदर अशी नीती आहे, आचरणीय नीती आहे, पण कण्वनीती आचरणीय नीती नाही आहे. तो विचार आपण नंतर बघू, वेळ नाही आपल्याला ती.
कण्वनीती म्हणजे फक्त काय, दिसताना एक प्रसंग सांगतो. एखाद्या झाडाला उंच असं झाड आहे, त्याला फळं भरपूर आहे, परिपक्व झालेले फळं आहे. पाहिल्यानंतर असं वाटतं आता ते फळ आपण घ्यावं आणि खावं असं माणसाला वाटतं. त्या झाडाखाली माणूस जातो आणि वरती हात करतो तर ते झाड, ते फळ हाताला लागतच नाही. उड्या मारा, किती प्रयत्न करा, फळ पिकलेलं दिसतं, पाहायचं आणि समाधान मानायचं. तसं राजकीय मंडळी, आम्ही तुम्हाला खूप देणार, आम्ही तुम्हाला खूप देणार असं बोलणार, पण आपल्या हातापर्यंत काहीच येणार नाही. याला कण्वनीती बोलतात. बराचसा भाग त्यात आलाय. विदुरनीती आणि कण्वनीती असा बराचसा भाग. मार्गदर्शन राजकीय क्षेत्रामध्ये आजपर्यंत जे जे राजे जगात आदर्श राजे झाले, ज्यांना संतांनी मार्गदर्शन केलं, तेच राजे जगात आदर्श राजे झाले हे बघायला मिळत आहे. आदर्श राजांचं चिंतन करा, एक दोन राजांचा विचार करा. आदर्श राजे ज्यांनी संतांचं मार्गदर्शन स्वीकारलं, त्यांना जगामध्ये प्राण आणि एक मान मिळाला आहे, त्यांना प्रतिष्ठा मिळालेली आहे, त्यांचं नाव अलौकिक झालेलं आपल्याला बघायला मिळतंय. एक राजा, भगवान प्रभू रामचंद्र परमात्म्याने मार्गदर्शन मिळवलं ते वशिष्ठ ऋषींचं, म्हणून राम राजा जगात आदर्श राजा बनला, म्हणून झाले रामराज्य काय उणे अम्मासी आजही बोललं जातं. त्याच्या अलीकडे थोडं चला, श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने अर्जुनाला मार्गदर्शन करताना एका राजाचा समजून सांगताना उल्लेख केलाय. अर्जुन सांगतो, देवा मी युद्ध करणार नाही, न कांक्षे विजयम कृष्ण न च राज्यन सुखानीच किन्नो राज्येन गोविंद किम भोगरी जीवितेन वा. देवा भिक्षा मागायची वेळ आली तरी चालेल, अरण्यवास पत्करेल, युद्ध करणार नाही. आणि मग हे कारण त्याने सांगितल्यानंतर भगवान सांगतात का, अर्जुन सांगतो पतंती पितृहेशाम लुप्त पिंडो दक्रिय. अनेक कारण सांगितल्यानंतर भगवान सांगतात, अर्जुना राज्य कारभार करून मोक्षपदापर्यंत आपलं स्वकर्म करून मोक्षापर्यंत गेलेले अनेक राजे आपल्याला बघायला मिळतात. त्यात वर्णन केलंय श्रीमद भगवद्गीतेच्या 3ऱ्या अध्यायाच्या 1ल्या श्लोकामध्ये. कर्म नैवहि संसिद्धी मा स्थिता जनकादयः लोकसंग्रहमेवापि संपशन कर्तुमनसि देख पाबा जनकाधिक कर्मजात असे न सांडिता मोक्ष सुख पाहुते झाले. राजा जनक जगात आदर्श राजे बनले, त्याचं कारण राजा जनकाला जे मार्गदर्शन लाभलं ते अष्टावक्र ऋषींचं वा संतांचं आहे. त्याच्या अलीकडे या हुकुमशाहीच्या काळामध्ये आजही जनता चौकामध्ये पुतळे उभे करते, त्यांना मानाचा मुजरा करते, त्यांना आदर्श म्हणून आपला स्वीकारते. असे छत्रपती शिवाजी महाराज आदर्श राजे का, त्यांना मार्गदर्शन लाभलं ते रामदास स्वामी आणि जगद्गुरु तुकोबरायांचं मार्गदर्शन. आदर्श राजे बनले. राजकीय क्षेत्रामध्ये संतांचं मार्गदर्शन आहे. प्रत्येक क्षेत्राचं चिंतन करा, तसं भक्तीच्या क्षेत्रामध्ये सुद्धा संतांचं आपल्याला मार्गदर्शन आहे. आणि ते मार्गदर्शन करत असताना विश्वमाऊली ज्ञानोबा आपल्याला प्रत्येक मनुष्य मात्राला सांगतात, बाबा हो, जीवन जगत असताना माणसाने भगवंताच्या प्राप्तीसाठी अनेक जरी मार्ग असेल, अनेक मार्ग आहे, पण इतर मार्गांचा अवलंब करत असताना ते मार्ग कठीण आपल्याला बघायला मिळत आहे. ते मार्ग सुलभ नाहीये, ते मार्ग नियत आहे पण सुलभ नाही. 4 प्रकार आपल्याला यामध्ये काढता येतात. काही मार्ग देवाकडे जाणारे सुलभ आहे तर नियत नाही, काही नियत आहे तर सुलभ नाही, काही नियतही नाही आणि काही सुलभही नाही, आणि एक मार्ग असा आहे तो सुलभही आहे आणि नियतही आहे. सुलभ म्हणजे करण्यास सोपा आणि नियत म्हणजे भगवान साध्य निश्चित प्राप्त होते, याला नियत आणि सुलभ म्हणा. योग मार्गाने देव मिळतो नक्की आहे, पण योग मार्ग किती कठीण आहे आपल्याला सर्वांना 12व्या अध्यायातल्या सर्वांना पाठ आहे. क्लेशोधिक तरस्तेशा मव्यक्ता सक्त चेतसा माईक नाही हो. जसं लोखंडाचे चणे खावे कठीण आहे, तसा योग मार्ग कठीण आहे, सर्वांना ओव्या पाठ आहे. हा योग मार्ग सुलभ नाहीये, योग मार्ग निश्चित आहे, नियत आहे, पण सुलभ नाही. दान मार्ग घ्या, जप मार्ग घ्या, तप मार्ग घ्या, या मार्गांचा विचार करा. तुकोबराय ते एका ठिकाणी सांगता, करो तर तपादी साधने कोणी साधवतो गोरांजने, आम्ही नवजो तया वाटा नाचू पंढरी चोहटा. तेव्हा काकडा गात असता आपण बोलतो, जप तप अनुष्ठान व्यर्थ कासया करणे, तीर्थ व्रत यम नेम न लगे दैवता धरणे, आसन मुद्रा ज्ञान ध्यान न लगे वाराणसी मरणे, केशव माधव अच्युत वदता होय पातक हरणे. ओम नमो भगवते, ऐक नाही, नामस्मरण सांगितलंय, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, दुसरा काही भक्तीचा मार्ग सांगितला, अत्यंत सोपा आहे. ऐक नाही, भक्तीचा मार्ग आहे, किती सोपा आहे. तुम्ही तीर्थाचा सर आणि करू नका, जप तप करू नका, अनुष्ठान करू नका, काय सांगितलं, अत्यंत सोपा आहे. भक्तिपंथ बहु सोपा, हा सोपा मार्ग सांगितला. हे का केलं, संतांनी समाजाची नाडी ओळखली, नस ओळखली. या समाजाला जगाला एक हवं आहे. ज्ञानोबा सांगतात की पेशंट असलेला कोणी रोगी असेल त्या रोग्याला विचारा तुला काय पाहिजे, तो सांगतो माझा आजार जाणारा औषध मला पाहिजे.
आजार जाणार औषध जर त्याला दिलं, इतकं झटपट की औषध घेतल्यावर आजार गेला पाहिजे असं औषध आहे ते, घर बसले आहे, फुकट आहे, अजून आजार घेतल्यावरच जातो, आणि दुसरी गोष्ट खायला सुद्धा गोड आहे. असं जर औषध असेल तर कोण नाही म्हणेल हो, कोण नाही म्हणेल. ज्याला नाही तो सुद्धा ॲडव्हान्स आणून ठेवेल. हे जसं आहे, अवघड कोणाला नको आहे, सोपं प्रत्येकाला वाटतंय. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे. जन्मांतरीचे आम्हाला सोपं साधन हवंय, ही साधना आम्हाला करायची आहे, देव प्राप्त करायचं, सोपं साधन द्या. सोपे हे साधन लाभ येतो घरा. आपल्याला सोपं साधन पाहिजे. संतांनी ओळखलं आणि ते ज्ञानोबराय सांगता आपण भक्तीच्या मार्गाने चाला. चालत असताना काय सर्वच भक्तीच्या मार्गाने चालतात, मान्य आहे, पण ज्ञानोबरांनी यामध्ये अगोदर काय बोल, तरी झड झडोनी वहिला निघ. झड झडोण म्हणजे इथून मागचे आपले अंतःकरणातले विकार असेल, विषय असेल, वासना असेल, वाईट जे जे असेल ते टाका. शुद्ध अंतःकरणाने, शुद्ध चित्ताने आपण भगवंताचं चिंतन, नामस्मरण करा. अशा पद्धतीने चला, तरी झड झडोनी वहिला निघ. कारण देवाकडे जाणारे जन्माला आलेले 4 माणसं आपल्या जगामध्ये बघायला मिळतात. 4 मार्ग, 4 माणसाचा वर्ग 4 आहे. एक वर्ग असा आहे, जन्माला आला पण मरेपर्यंत कधी देवधर्म करतच नाही, भक्तीच करत नाही, नामस्मरण करत नाही. दुसरा एक वर्ग आहे मानवाचा, तो जन्माला आल्यानंतर मृत्यूपर्यंत, मरेपर्यंत परमार्थाशिवाय, देवाशिवाय दुसरं काहीच करत नाही. तिसरा वर्ग आहे, सुरुवातीला देवदेव करतो पण शेवटपर्यंत त्याचा परमार्थ टिकत नाही. आणि चौथा वर्ग असा आहे, सुरुवातीला वाटेल ते त्याच्याकडून वाईट कर्म होतात, पण शेवटी कळाल्यानंतर तरी परमार्थ करून आपल्या जीवनामध्ये सफलता प्राप्त करून घेतो. हा चौथा वर्ग आहे. आता 4 वर्गाचं थोडक्यात चिंतन करून आपण पुढे चालूया. एकाचं चिंतन करा. पहिला वर्ग आहे मानवाचा असा, जन्माला आल्यापासून मरेपर्यंत देवधर्म काही माहितीच नाही, परमार्थच करत नाही. त्याच्या दृष्टीने देवधर्म सांदी पडिले सकळ, विषयी गोंधळ गांजत असे. त्याला देवधर्म अजिबात करत नाही, काहीच नाही, तो करतच नाही काही. त्याला देव म्हटलं तो म्हणतो हा हे सर्व जग ऑटोमॅटिक झालंय, याचं कोणी करता नाही, काहीच नाही, काही नाही. त्याला हे प्रमाण जर सांगितलं ना, हे भगवंताने निर्माण केलंय, तर तो सांगतो हा भगवान काहीच नाही, कोणीच नाही, हे सर्व ऑटोमॅटिक झालंय. अशी अवस्था नास्तिक मनुष्य आहे. आणि अशा माणसाला किती सांगण्याचा प्रयत्न केला तो ऐकून घेत, त्याने ऐकून घेतलं हे तरी आपलं भाग्य आहे. नाहीतर एकनाथ महाराज सांगता, क्रोधी अविश्वासी यासी बोध काहीचा, व्यर्थ आपुली वाचा शिनू नये. असे क्रोधी अविश्वासी माणसं असेल, त्यांना किती परमार्था संबंधाने मार्गदर्शन केलं ते सुधरत नाही. पण कधी कधी सुधरवणाऱ्याला बिघडवल्याशिवाय, एखाद्याला म्हटलं माळ घाल, तो म्हणतो इकडे महाराज. हो, जास्त आमच्या गावात 7 दिवसापासून प्रत्येक महाराज सांगतो माळ घाला, इकडे तुमचीच तोडतो. म्हणजे दोघंही सारखे, आपणासारखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी, आहे का नाही, अशी अवस्था आहे. नास्तिकवादी माणसं आहे, त्यांना येशाम न विद्या न तपो न दानम न चापेशीलम न गुणो न धर्मा ते मरते लोके भुईभार भूता मनुष्य रूपेन मृगाश्चरंती. त्यांना ह्या 6 गोष्टीच्या जीवनात आत्यंतिक अभाव आहे. येशाम न विद्या न तपहा न दाना न शीला न गुणा न धर्मा, या 6 गोष्टी ज्याच्या जीवनात नाही असा माणूस म्हणजे पृथ्वीला भार आहे. कशा पद्धतीने, अजागलस्तानश्चैव तस्य जन्म निरर्थकम. शास्त्रकार सांगतात, शेळीच्या गळ्याला असलेले स्तन जसे काहीच कामाचे नाही, ते शेळीची किंमतही त्याच्यामुळे वाढत नाही, त्याच्यातून दूधही येत नाही, आणि शेळी शुभ नाही दिसत नाही. हे जसे काहीच कामच नाही, शेळीच्या गळ्याला असलेल्या लोळ्या ज्याला स्तन म्हणतात ते काहीच कामाचे नाही, तसे देवधर्म न करणारा जगात जो मानव आहे, जो मनुष्य आहे, तो शेळीच्या गळ्याला असलेल्या स्तनाप्रमाणे काहीच उपयोगाचा नाही. त्याला किती समजावण्याचा प्रयत्न करा नास्तिकवादी माणसाला, तो सुधरत नाही. पण सुधरवणाऱ्याला बिघडवण्याचा प्रयत्न केल्याशिवाय. पूर्वी एक गोष्ट होती बघा, एका चिमणीने सुंदर असं घरटं बांधलं. आता चिमणीचं घर कुठे असतं? झाडाला. पूर्वी एक कविता होती जुन्या काळात, आठवत असेल काहींना, आपल्याला असेल की नसेल. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, होता ना सुगरणीचा खोपा, तिला सुगरण बोलतात. ते घर बांधते तिला सुगरण म्हणतात. ते विहीर असते, विहिरीच्या कडेला झाड असेल, त्या झाडाच्या विहिरीच्या बाजूला, पाण्याच्या बाजूला गेलेली फांदी, त्याला तो खोपा असतो. बरोबर आहे. असा तो खोपा सुगरण करते. आता खोपा करते, सुंदर करते, म्हणून त्याला काय म्हणतात? तसं व्यवहारामध्ये सुगरण शब्द एकाच ठिकाणी. किती ठिकाणी? हो. अचानक 15 पाहुणे आले, आणि अचानक 15 पाहुणे आले, स्वयंपाक करायला सांगितलं. तिने स्वयंपाक केला, पाहुणे जेवायला बसले, आणि जेवायला बसले, रामकृष्ण हरी म्हटले, पहिला घास प्रत्येकाने एका पदार्थाचा घेतला असावा. तेवढ्यात घर मालक धावत आला आणि वाटी घेऊन मिठाची. पाहुणे हो मीठ देऊ का? सर्व पाहुणे एका मुखाने बोलले, पाहुणे अजिबात मिठाची गरजच नाही. हो, अजिबात गरज नाही, काय स्वयंपाक झाला राव. असं पाहुणे बोलल्यावर याची कॉलर टाईट झाली. असं सांगतो, मग स्वयंपाक होईल नाही तर काय? आपली घरवाली कशी आहे? आता तरी बोला.
सुगरण आहे. सुगरण हा शब्द अचूक बिनचूक स्वयंपाक करते त्याला सुगरण म्हणतात. तसं हे बिनचूक करते. जागा शोधायला ही, प्लॅन आखायला हीच, बरं मटेरियल आणायला ही, बांधकाम करायला चिमणीच ना. बांधकाम घरट्याचं करायला कोण आहे? चिमणी. बांधकाम करायला ती, आणि राहायला आपण कर्ज काढतो, घरं घेतो आणि दुसऱ्याला भाड्याने देतो. आपली अवस्था अशी आहे. जाऊ द्या, आपल्या घरामध्ये काय तर अशी अवस्था आहे. पण चिमणीचं तसं नाही. सर्व काही आर्किटेक्ट प्लॅनिंग असेल, बांधकाम असेल, सर्व तिचं आहे आणि राहणं सुद्धा तिचंच आहे. सुगरण आहे. ती चिमणी आपल्या घरट्यात बसलेली आहे. आणि पाऊस सुरू झाला, मंद मंद पाऊस पडतोय आणि पाऊस सुरू झाल्यानंतर त्या झाडाच्या दुसऱ्या फांदीवर एक माकड बसलंय. ते माकड पावसाने भिजलं, थंडीने गारटलं, दाताला दात वाजू लागले. चिमणीच्या लक्षात आलं आणि चिमणीने पाहिलं झाड व्हायब्रेट होतंय, थरथर करतंय, हालतंय, काय कारण आहे? माकडाकडे लक्ष गेलं. भिजलेल्या माकडाकडे चिमणीने पाहिलं. बिचारी माळकरी असेल, दयाळू असेल, तिच्या मनात आलं. तिने हाक मारली, अरे बाबा माकडा. म्हणे काय ग चिमणे? अरे माकडा, अरे हात दिया पाव दिया आदमी ऐसी काया. अरे तुला देवाने सुंदर आणि शरीर दिले, हात पाय दिले, माणसासारखं सदृढ शरीर दिलंय. एवढंच नाही, तुम्ही उभ्या डोक्याचे आहात, आम्ही आडव्या डोक्याचे आहात, तुम्हाला बुद्धी चांगली उभ्या डोक्याच्या आहात. एवढं तुला देऊन हिवाळा निघून गेला, उन्हाळा निघून गेला, 8 महिने जाय याच्या बस्त्याला आणि जाय त्याचं जमवायला, जायचं मोडायला हे धंदे करत बसला. आता पावसाळा सुरू झाला, घर बांधलं नाही, काही नाही, पावसाने भिजला, थंडीने गारटला, दाताला दात वाजता, कुडकुडता. अरे काय म्हणाव तुला, मी छोटीशी चिमणी आहे. तुझ्यासारखं देवाने शरीर मला सदृढ दिलं नाही, मला फक्त चोच आहे, पाय आहे, याच्या साह्याने किती सुंदर घरट बांधलं. पाय निवारा म्हणून मी पाहिजे म्हणून बांधलंय आणि तुला एवढं देऊन तू बांधलं नाही. काय म्हणाव तुला माकडा. हे सुंदर विवेचन केलं चिमणीने, उपदेश केला. पण तो कोणाला होता? उपदेश कोणाला होता आणि कोणी केला? चिमणी सांगते पण माकडाला सांगते. आणि माकडाने जाऊन लगेच अंदरसूलमध्ये एखाद्या दुकानात जाऊन मटेरियल आणायला पाहिजे, बांधकाम करायचं जे लागतं ते, पण ते केलं नाही. माकड उठलं आणि उडी मारून चिमणीच्या घरट्याजवळ आलं. काय ग चिमणी, एवढ्या लांबून आली, मला ब्रह्मज्ञान सांगते, असं करायचं तसं करायचं, पाहू तुझ्या घरात तू कशी राहते. तिचं घरटं फाडून फेकून दिलं. चल आता दोघंही संजय गांधीच्या बेघर योजनेचा लाभ घेऊ. आपणासारखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागे. का? नास्तिकवादी माणूस असेल, त्याला देवाबद्दल किती सांगा तो सुधरत नाही, पण त्याचा क्रोध, त्याचा अविश्वास वाढल्याशिवाय राहत नाही. असा एक वर्ग आहे जगामध्ये. त्यांना किती देवाबद्दल सांगा, त्यांना सांगितल्यानंतर ते सुधरत नाही, पण त्यांचा तो गुण कधी कधी वाढतो. कशाप्रमाणे? शास्त्रकार सांगतात, पयपानम भुजगानाम केवलम विषवर्धनम. भुजंगानाम पयपानम विषवर्धनम केवलम. सर्पाला दूध पाजल्यानंतर ते सर्पाचं दूध पाजलेलं ते दुधात वाढ होत नाही, अमृतात वाढ होत नाही, उलट विषातच वाढ होते. तसं एकनाथ मला सांगता, नास्तिक माणसाला सांगण्याचा प्रयत्न केला, क्रोधी अविश्वासी यासी बोध काहीचा, व्यर्थ आपली वाचा शिनवू नये. असा नास्तिक मनुष्य आहे. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत परमार्थच करत नाही, देवधर्म भक्ती करतच नाही, असा एक वर्ग आहे. चला दुसऱ्या वर्गाकडे चला. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत परमार्थाशिवाय दुसरं काहीच करत नाही, भक्तीशिवाय काहीच करत नाही. तुकोबराय सांगतात, सदा नाम घोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान. हो तेषाम सतत युक्ताना भजताम प्रीतिपूर्वकम अनन्य चेता सततम योमाम स्मरती नित्यशः. ऐकणे, परमार्थाशिवाय दुसरं काहीच करत नाही. जयाचे वाचे माझे आलाप, दृष्टी भोगी जयाचे रूप, जयाचा मनस्संकल्प माझाची वाहे. ज्ञानोबराय सांगता, माझी हे भक्तिवीन की माझ्या भगवान सांगतात, तो सर्व इंद्रियांनी माझं श्रवण करतो, माझं ऐकतो, मला पाहतो. सर्व इंद्रिय त्याचे भगवत अर्पण असतात. असा जो भक्त असतो, जन्माला आल्यापासून मरेपर्यंत परमार्थाशिवाय भक्तीशिवाय दुसरं काहीच करत नाही. त्याचे सर्व अवयव सुद्धा परमार्थच करतात. काय? त्याचे अवयव सुद्धा परमार्थच करतात. अवयव सुद्धा परमार्थाची त्यांना गोडी लागते, व्यसन लागतं, परमार्थच करतात. प्रसंग बघा, रामकृष्ण परमहंस दुपारच्या वेळेस वामकुक्षी करतात, आराम करतात. त्यांच्या खोलीच्या बाहेर त्यांचे शिष्य स्वामी विवेकानंद बसलेले आहे. एक श्रीमंत मनुष्य गडबडीने आला आणि आत जाण्याकरता, दर्शनासाठी जाण्याकरता विनंती करू लागला. स्वामी विवेकानंद सांगतात, गुरुजींनी आत्ताच आश्रम आणि आरामासाठी अंग टाकलंय, एक अर्धा तास थांबा, नंतर दर्शन घ्या. पण याला जास्त गडबड होती. काय असतं, माणसं संसारातही गडबड करतात आणि परमार्थातही
गडबड करतात, संसारातही गडबड करतात, तर ती जिकडे तिकडे गडबडतात आणि परमार्थातही गडबडतात. ऐक नाही, परमार्थातही गडबड करणारी माणसं आहे, गर्दी करणारे, घाई करणारे आहे. यांच्याकरता ज्ञानोबरांनी सांगितले, बाबा हो, कैसेने दैवत प्रसन्न त्वरित, पुढे उगार आहे निवांत शिवाय. अरे उगार हा बैसून निवांत शुद्ध करी चित्त तो कोबर शांत, शांत बस, थांब. अरे काही कालावधी जाऊ दे, साधना कर, हो निश्चय राहा, संशय ठेवू नको, एकनिष्ठ राहा. पण ही गडबड करणारी माणसं असतात, तसा गडबडीत होता. तर स्वामी विवेकानंदांना आग्रह करतो. स्वामी विवेकानंद सांगतात, नको बाबा थोडा वेळ थांब. पण स्वामी विवेकानंदाचा हात बाजूला केला आणि तो आत गेला. आत गेल्यानंतर रामकृष्ण परमहंस गाढ झोपेत आहे, आपला हात डोक्याखाली घेतलेला हात, हा व्यक्ती दर्शन घेतलं, खिशातून चांदीचा रुपया काढला, दक्षिणा म्हणून त्याने गुरुजींच्या हातावर ठेवला. झोपलेले गुरुजी विस्तवाला आपला स्पर्श झाल्यानंतर किंवा विस्तवाचा आपल्याला स्पर्श झाल्यानंतर जसा चटका बसला माणूस हात झटकतो, त्या पद्धतीने त्या रुपयाचा स्पर्श हाताला झाला आणि हात झटकला. उताना हात तसा बाहेर फटकला गेला, रुपया दूर जाऊन पडला. याला म्हणतात त्याची इंद्रिय सुद्धा परमार्थ करतात. का? सतत भक्ती करणाऱ्यांचं, नामचिंतन करणाऱ्यांची प्रत्येक इंद्रिय परमार्थ करतात. म्हणून आपण चिंतन करताना घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे, डोळे तुम्ही घ्यारे सुख, पहा विठोबाचे मुख. तुम्ही आई कारे कान विठोबाचे गुण, ऐक नाही, मनात हे ते धाव घे. ऐक, सर्व इंद्रियाने परमात्म्याचा, ऐक नाही, सर्व इंद्रियाने परमात्मा. हस्तस्य भूषणम दानम सत्यम, कंठस्य भूषणम, श्रोत्रस्य भूषणम शासनम, भूषणे किम प्रयोजनम. हो, या पद्धतीने तो भगवत साधना करतो. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत परमार्थाशिवाय दुसरं काहीच करत नाही. दिलं तरी घेत नाही. न लगे मुक्ती, धन, संपदा, संत संग देई सदा. बस त्यांना फक्त एकच आहे परमार्थ. न पारमेष्टम, न महेंद्रदेशम, न सार्वभौम, न रसाधिपत्यम, न योग सिद्धिर, न पुनर्वहुवा मैर पिता मेच्छिती मद्वे नाण्यात. दुसरं काहीच मागायचं नाही, काहीच मागायचं नाही. फक्त परमार्थ करा, देवाशिवाय दुसरं काहीच नाही. रामायणातला प्रसंग आहे. रामायणामध्ये रामप्रभू वनवासाला आहे. रामप्रभू वनवासाला जात असताना वनवासाला गेलेले आहेत आणि वनवासाला प्रभू गेले, त्यांच्या भेटीला भरतलाल निघाले. आता या ठिकाणी शंका आहे की जो राम कौशल्या मातेचं दर्शन घेण्याच्या अगोदर कैकेयी मातेचं दर्शन घ्यायचा, पण त्या कैकेयी मातेला रामप्रभू भरतापेक्षा जास्त आवडत होते. भरतही आणि रामप्रभूपेक्षा, भरतापेक्षा रामप्रभूवर जास्त स्नेह, जास्त प्रेम कैकेयी माता करत होती. आणि रामप्रभू सुद्धा सर्व मातेपेक्षा कैकेयीवर जर जास्त प्रेम करत होते, तर त्या कैकेयीने रामप्रभूला वनवासाला का पाठवलं? त्याचं कारण काय? रामप्रभूने अनेक कारण त्या ठिकाणी आपल्याला अजून एक कारण बघता की रामप्रभू सांगतात की माझ्यावर जी सर्वात जास्त उपकार झाले ते कैकेयी मातेचे. असं का हो? तुम्ही अगोदर त्यात दर्शन घेता कैकेयी मातेचं, नंतर कौशल्या मातेचं दर्शन घेतात. प्रभू का? प्रभू सांगता माझ्यावर त्या कैकेयी मातेचे अनंत उपकार आहेत. काय कारण आहे? निज भुजबलम वैरिणाम वैरभावा एतत् सर्वम तव चरणयो मातुलेश प्रसादः. माझ्या आईचा माझ्यावर प्रसाद आहे, कृपा आहे, म्हणून मी तिचं दर्शन अगोदर घेतो कैकेयी मातेचं. काय कारण? माझ्या बाहूमध्ये त्रैलोक्याला त्रस्त करणारा राजा रावण, त्याला मारण्याची ताकद माझ्या बाहूमध्ये आहे. हे बळ माझ्यात आहे. मला आजमवता कशामुळे आलं? जर कैकेयी मातेने मला वनवासाला पाठवलं नसतं तर मी वनवासाला गेलो नसतो आणि रावणाला मारलं नसतं. रावणाला जर मारलं नसतं तर माझ्या बाहूमध्ये एवढी ताकद आहे, मला माझ्या बळाची आजमावता मला आलं नसतं. म्हणून माझ्या कैकेयी मातेचे माझ्यावर उपकार आहे, म्हणून मी तिचं अगोदर दर्शन घेतो. असे रामप्रभू वनवासाला असताना त्यांच्या भेटीला भरतलाल गेले. भरत भेटीला चालले. गंगामाई आडवी आली, दर्शन घेतलं, मार्ग विचारला, पुढे आले. पुढचा मार्ग विचारल्यानंतर सांगितलंय कुठे असेल रामप्रभू? सांगितलंय रामप्रभू पुढच्या मार्गाला गेल्यानंतर भारद्वाज ऋषीचा आश्रम लागला. भारद्वाज ऋषीच्या आश्रमामध्ये भरत गेले. भरत भारद्वाज ऋषींचं दर्शन घेऊ लागले आणि दर्शन घेतल्यानंतर भारद्वाज ऋषीने विचारता, गुरुजी सांगा माझा राम कुठे? माझा राम कुठे? असा प्रश्न भारद्वाज ऋषींना भरताने विचारला. तेव्हा भरत सांगूला भारद्वाज ऋषी विचार करू लागले. आपण भरताबद्दल ऐकलं आहे, पण आज भरताच्या मनात काय याची आपण परीक्षा घ्यावी. कारण हा सांगतो राम कुठे आहे. हा जर गेला, आपण याला पत्ता सांगितला आणि रामप्रभूचा पत्ता सांगून हा जर गेला, रात्रीच्या वेळेस त्याच्या आईने त्याला सांगितलं असेल कैकेयीने, भरता जा रामाला एकटं पहा,
झोपेत पहा, डोक्यात दगड घाल, कायमचा संपव, म्हणजे तुला अयोध्येचं तिकीट उभं आणि विरोध कोणी तुला राहणार नाही, तिकीट मागायची गरज नाही आणि फॉर्म भरायची गरज नाही, बिनविरोध सत्ता तुझ्या हातात आहे. हे दुष्ट कैकईने त्याला सांगितलं असावं, म्हणून हा भरताचा रामाचा शोध घ्यायला हा भरत चालला नसेल ना, हे मनामध्ये आलं. आणि भारद्वाज ऋषी विचार करू लागले, याची आपण परीक्षा घ्यावी. भरता, मी रामाचा पत्ता सांगतो, हरकत नाही, पण मला तुझा हेतू तो अगोदर सांग. तू का चालला रामाच्या भेटीला, हा हेतू मला सांग. आणि बरोबर आहे, कोणी विचारल्यानंतर अगोदर सांगावं, पण हेतू लक्षात घ्यावा आणि मग सांगावं. जर हेतू जर विचारात घेतला नाही, सांगितलं, तर कधी कधी दोष लागू शकतो सांगणाराला. उदाहरणार्थ आपण चौकात बसलेले आहोत आणि चौकात बसलेले असताना एक गाय तिथून पळत गेली. गाय गेली, चौकात चार बाजूला रस्ते जातात, गाय गेली. थोड्या वेळाने एक माणूस आला आणि त्याने विचारलं, का हो तुम्ही इथे केव्हापासून आहे? आम्ही अर्ध्या तासापासून. या चौकातून गाय गेली, कोणत्या रस्त्याला गेली सांगाल का? आपण त्याला सांगावं, कारण आपल्याला माहिती असते काय गाय कोणत्या रस्त्याने गेली. आपण त्याला सांगावं, हरकत नाही, पण अगोदर त्याचा हेतू लक्षात घ्यावा. हा त्याचा लक्षात घ्यावा हेतू. बाबा मी तुला सांगतो, गायीचा पत्ता सांगतो, मान्य आहे, गाय कोणत्या रस्त्याला गेली, गाय कशी होती हेही सांगतो, पण मला अगोदर तुझा हेतू सांग. तू कसंही तर नाही ना, तू खाटीक तर नाही ना? जर मी तुला गायीचा पत्ता सांगितला, त्या मार्गाने तू गेला, गायीला पकडलं, तर तू गायीला मारणार आणि गोहत्येचं पाप तर मला लागणार. याकरता तुझा अगोदर हेतू सांग. तसं भारद्वाज ऋषी विचार करतायत, भरताचा हेतू विचारा. भरता, तू बोलून चालून दुष्ट कैकईचा मुलगा आहे. तुझ्या आईने तुला काहीतरी विपरीत सांगितलं असेल घातपाताबद्दल, म्हणून मला अगोदर तू हे सांग, तू रामाच्या दर्शनाला चालला, पण का चालला मला हे सांग, काय कारण आहे मला हे सांग. असं बोलल्यानंतर भारद्वाज ऋषींचं दर्शन घेऊ भरत सांगू लाग, गुरुजी मला जगातलं काही जरी मिळालं तरी मला त्याची अपेक्षा नाही. धर्म न अर्थ न काम रुची न चहम पद निर्वाण. मला या गोष्टी नकोय. जन्म जन्म रते राम पद यही वरदान आण. मला जन्माच्या जन्म राम प्रभूच्या चरणाची सेवा घडावी, यापेक्षा मला दुसरं काहीच नकोय. एवढंच मला हवंय, दुसरं काहीच नको. आराम की तलब है तो एक काम कर, आ राम की शरण में आ राम राम कर. मला राम पाहिजे, मला दुसरं काहीच नकोय, त्यासाठी मी चाललो. मग भारद्वाज ऋषींनी भरताला पत्ता सांगितला आणि मग भरत त्या रस्त्याने गेले. राम प्रभूची भेट झाली. अर्थात जन्माला आल्यापासून मरेपर्यंत भक्ती वा परमार्थच करता, दिलं तरी घेत नाही, हा एक वर्ग आहे जन्माला आल्यापासून मरेपर्यंत परमार्थ करणारा. दुसरा एक माणसाचा वर्ग आहे, सुरुवातीला देवधर्म करतो, परमार्थ करतो, पण शेवटपर्यंत टिकत नाही. बरेच अशी माणसं आहे, आयुष्यभर परमार्थ करतात, शेवटी प्राण जाताना पोरांना सांगतो, मला ती असल्याशिवाय जमतच नाही, माझा प्राणच जाणार नाही. असं का? अनेक जन्माचे जे विषयाचे संस्कार होते ते मरताना घालतात आणि तिकडे वासने जाते. सुरुवातीला परमार्थ करता, शेवटपर्यंत भक्ती टिकत नाही. त्याचं कारण काय? त्याचं एकच कारण आहे. परमार्थ करत असताना वडील सांगतात मुलाला, बाळा मी देवधर्म करत होतो, भजन कथा कीर्तन दान धर्म काय असेल ते माझ्या परीने मी करत होतो, तुलाही करावं लागेल. वडील थकल्यानंतर मुलगा ते बरोबर करतो, पण जेव्हा वडील वारल्यानंतर काही दिवस परंपरा मुलाने चालू ठेवल्या आणि प्रसंग असा आला की त्या मुलाच्या जीवनामध्ये वाईट मित्रांची संगती लागली, वाईटांची संगती लागली आणि बापाने दिलेल्या परमार्थाच्या ज्या भक्तीच्या परंपरा त्याच्यापासून तो वंचित झाला, त्या परंपरा बंद केल्या. कारण माणसाच्या जीवनात जर परिणाम करत असेल तर सर्वात महत्त्व म्हणजे संगतीला आहे. आपण जशी संगती कराल तशी आपल्याला आणि प्राप्ती होते. आपण पतन उद्धार संघाचा महिमा त्याजावे अधमा संत सेवी. आपल्या जीवनात उद्धार करून घ्यायचा तर सत्सेवा करा, संताची संगती करा. संगत संत निकै करले जन्म का सार्थक कचू करले. जर वाईटांची संगती कराल तर आपलं अधपतने निश्चित आहे. याकरता संगती महत्वाची आहे. म्हणून मी अगोदर मुद्दा सांगितला, जो राम कौशल्याला आवडत होता त्यापेक्षा कैकई मातेची रामावर प्रीती जास्त होती, तरी कैकईने रामाला वनवासाला का पाठवलं? त्याचं कारण फक्त संगती हा शब्द पुढे आणा. काय कारण? संगती. याचं उदाहरण एकनाथ महाराजांनी दिले भावार्थ रामायण. असंग संग दोषानाम सार्मयाती इंद्रियाणाम एक रात्र प्रसंगेने काष्ट घंटा विटंबना. संगतीचं उदाहरण दिलंय. एक सात्विक गाय आणि एक ओढाळ गाय याचं उदाहरण दिलंय. सात्विक गाय, तिचा मालक तिला सकाळी सोडतो वेळेवर आणि शेतामध्ये घेऊन जातो चरायला, संध्याकाळी तिला घेऊन येतोय. दररोज हा शेतकरी करतोय, पण ती गाय अशी बारीकच आहे, वाळलेलीच आहे. आणि ती गाय दररोज सकाळ संध्याकाळ ज्या रस्त्याने जाते त्या रस्त्याच्या कडेला एका झाडाखाली एक गाय कायम बसलेली दिसते. ती कुठे चरताना दिसत नाही, तिच्या पुढे काही चरायला टाकलेलं गवत वगैरे पेंडी वगैरे नाही. पण ती जर पाहिली चिमटा घेतला तर रक्त गेली, एवढी धष्टपुष्ट आहे.
चरताना दिसत नाही, रवंथ करते. ह्या गायीच्या मनात येतं ही भानगड काय? जर चरत नाही तर रवंथ कसला? जर चरवण का? जर तिच्या पोटात काही असेल म्हणून ती रवंथ करते, ज्याला आपल्याकडे म्हणतात वाघुळ करते. काय कारण? पोटात असेल ना, पण समोर तर काही नाही. जेव्हा यावं जावं तेव्हा इथेच बसलेली आहे, समोर टाकलेलं काही नसतं. काय भानगड आहे? याला कन्फ्यूज आहे, गोंधळलेली. भानगड काय? एक दिवस आपला मालक दूर असताना या सात्विक गायीने थांबून तिला विचारलं, काय ग, तू कुठे जाताना दिसत नाही, येताना दिसत नाही, मी किती वर्षापासून बघते तू इथंच बसलेली दिसते, कुठं हलत नाही, चालत नाही, समोर काही खायला नाही, तरी तू रवंत करते, चरवण करते, वागुळ करते आणि दष्टपुष्ट आहे. जर खात नाही तर दष्टपुष्ट कशी? काय भानगड आहे? तेव्हा ती सांगते, इकडे जवळ ये, तुझ्या कानात सांगते. काही गोष्टी उघड सांगायच्या नसतात, भिंतीला कान असतं म्हणतात. ते कानात सांगते. म्हणे काय? तेव्हा ते मी दिवसभर कुठेच जात नाही. मग दिवसभर इथेच हलवून नाही, चालू नाही, सायरा वायरा इथंच असते. मग मी करते काय? सर्व लोक शेतातून संध्याकाळी घरी आले आणि जेवण करून टी व्ही पुढे जाऊन बसले, मोबाईल घेऊन बसले, मग मी आपले उठते आणि चांगलं हिरवगार शेत पाहते आणि रात्रभर खाते, तांबडं फुटेपर्यंत खाते, पाणी पिते आणि दिवस उगण्याच्या आत या जागेवर येऊन बसते. दिवसभर हलू नये, चालू नये, काहीच कारण नाही. म्हणजे तुझं कसं काय? अगं माझं काय सांगावं, माझा मालक येईल, प्रवचन झाल्यावर कीर्तन हरिपाठ, मग मला खायला टाकलं तर टाकलं, नाही तर तशीच उपवाशी. वेळेवर मला मिळत नाही, मी अशा अशक्त आहे, काय करावं काही कळत नाही. आता सात्विक गाय अशी बोलल्यानंतर ओढाळ गाय सांगते, अगं चल ना माझ्याबरोबर, बघ कशी होणार तू, किती मजा असते माझ्याबरोबर, चल. आता ही सात्विक गाय सांगते, चल मला माझा मालक, अगं तू काळजी काय करते, चल माझ्याबरोबर. आणि एक दिवस केलं काय? संध्याकाळच्या सर्व झोपलेले असताना अंधाराचा फायदा घेतला आणि या ओढाळ गायीची संगती सात्विक गायला लागली आणि सात्विक गाय ओढाळ गायीबरोबर गेली. शेतामध्ये चरू लागली, हिरवगार शेत आहे त्याच्यामध्ये चरू लागली. पण त्या शेतकऱ्याने विचार केला, दररोज आपल्या शेतामध्ये कुणाचं तरी जनावर येतं, नुकसान करतंय, कुणाचं जनावर आहे आपल्याला सापडत नाही, पण आज आपण घरी जायचं नाही, आज लपून बसायचं आणि कुणाचं जनावर आहे शोधायचं. काय योग असा? असं होतं ना. एखादा दररोज बिगर तिकीट प्रवास करतो, तो कधीच सापडत नाही, कधीच सापडत नाही. दुसरा म्हणतो, का रे तू कायम तिकीट काढत नाही आणि तुला कोणी पकडत नाही, मी आज तुझ्याबरोबर बिगर तिकीट चालतो, चल. आणि तो आज तिकीट काढत नाही, उतरला का त्याच्या समोर बताव तिकीट. तसं झालं. ही ओढाळ गाय कधीच सापडत नाही. आज सात्विक गाय तिच्या बरोबर आली आणि तो शेतकरी मनात विचार करत होता, कुणाचं जनावर आहे, आज घरी जायचंच नाही, आज शोधायचं. तो काठी घेऊन लपून बसलाय. या गायी चरत असताना त्याला चाहूल लागली, अरे कुणाचं तरी जनावर आलं. अंधारामध्ये तो हळूहळू तो मालक काठी घेऊन पुढे सरकू लागला. कोणीतरी आलं याची चाहूल या गायींना लागली. ओढाळ गायीने पाहिलं, आता आपण पकडले जाऊ. त्याने धाड दिशी कुंपणावर उडी मारली आणि पळून गेली. ती काय म्हणते, कर नाही तर डर कशाला, मग चर. चरतच बसली. सात्विक गाय चरत बसली. तो शेतकरी आला, त्याने गायीला पकडलं, बेदम मारहाण केली. ओढाळ सापडे जायशा धन्या. ऐक नाही, ओढाळस म्हणा, चोर म्हणा, विंचू म्हणा, सापडल्यावर कोणी काय त्याची पूजा करतं, घरात विंचू निघाला, ए चला ती पंचपात्री आणा, दर्शन आपले काय असेल ते पाळा आणा आणि त्याला कुंकू टाका, हळद टाका, अक्षता टाका, आरती करा, असं म्हणू का? विंचू म्हणा, सर्प म्हणा, ही कोणी त्याची आरती करत नाही. चोर सापडल्यानंतर त्याची कोणी आरती करत नाही. बेदम मारहाण केली. त्या गायीला खूप मारलं आणि घरी बांधलं आणि मालकाकडे धरून नेलं. सांगितलं, तुमची गाय ओढाळ आहे, माझ्या शेताचं नुकसान केलंय, एवढं माझं नुकसान केलं, हिला सोडू नका, हिच्या गळ्यात लोडणं बांधा, ओढाळ गाय. मालकाला ते खरं पटलं. मालकाने मोठं लाकूड घेतलं आणि लोडणं बांधलं. लोडणं कुठे असतं? गळ्यामध्ये लोडणं बांधलं, गायीच्या गळ्यात लोडणं बांधलं. तिथून पुढे सर्व गावात चर्चा झाली, ही गाय कशी आहे? ओढाळ आहे, ओढाळ आहे. कशामुळे? एक रात्र प्रसंगीनं, एकच रात्र फक्त ओढाळ गायीची सात्विक गायला संगती लागली. ओढाळाच्या संगे सात्विकी नाडली. एकच रात्र फक्त संगती लागली, तर नावाची विटंबना झाली आणि टोले बसले आणि गाय मरून गेली, पण गळ्यातलं लोडणं सुटलं नाही. फक्त थोडा वेळ संगती लागली, अशी अवस्था आहे. तसं कैकेयीला राम आवडत होता, राम प्रभूला कैकेयी आवडत होती, पण थोडासा काही काळ मंथरेची कुसंगती कैकेयीला लागली. त्याचा परिणाम कैकेयीच्या नावाची विटंबना झाली आणि भरत सुद्धा राज्याचा दूषण झाला. राज्यावर भरताला बसला नाही आणि कैकेयीच्या नावाची विटंबना झाली. आज किती अडाणी महिला असेल, किती अशिक्षित असल्या, अंगठे बहादर असेल, तरी कैकेयी नाव आपल्या मुलीचं ठेवत, सुनेचं ठेवत. ब्राह्मण मंडळी पत्रिका काढताना इतर नावं नाही सापडले तरी ते दुसरं काही ठेवतील, पण कैकेयी नाव ठेवत नाही. काय किती भांडण कडाक्याचं झालं तर कैकेयी नावाने कोणी आजपर्यंत शिवी दिलेली ऐकवात नाही. एवढी आपण कैकेयी नावाची विटंबना आणि झालेली आहे. का? त्याचं एकच कारण, संगती.
तसं आयुष्यभर वडिलांनी सांगितलेल्या परंपरेचं पालन करण्याकरता त्यांनी हा प्रयत्न केला, पण वाईट मित्राची संगती लागली आणि त्याचा परिणाम तो परमार्थापासून तो वंचित झाला. संगती कारण ठरते. आणि एक श्लोक सांगतो, गवाशनाम शृणोति वाक्यम न अहमि राजा वचनमणीनाम न चाश्र दोष नच मद्गुण वा संसर्ग दोष गुणा भवंती. सुभाषितकार सांगतायत, एका राजाजवळ 2 पोपट होते. राजाला काय कधी लहर येईल काय सांगता येत नाही, पोपट पाळले पण देऊन टाकायचे. प्रधानजीला सांगितले हे पोपट द्यायचे, आपल्याला ठेवायचे नाही. द्यायचे म्हटल्यानंतर एक ब्राह्मण आणि एक पंडिताने विद्वानाने तो सज्जनाने तो पोपट घेतला आणि घरी घेऊन गेला. दुसरा एक खाटीक आला, त्याने पोपट घेतला आणि तोही घरी घेऊन पाळण्या आपल्या पिंजऱ्यामध्ये ठेवला दारामध्ये. पण योगायोग असा दोघांची गल्ली एक 2-3 घरांचं अंतर. राजाला काय महिना 2 महिने लहर आली, आपण दिलेले पोपट कसे, प्रधानजी चला बघू. प्रधानजी म्हटले चला सरकार. प्रधानजीला घेतलं आणि निघाल्याबरोबर पहिलं जे घर लागलं ते खाटकाचं घर लागलं आणि दारात पाऊल टाकला, अंगणामध्ये पाऊल टाकल्यावर तो पोपट शिव्या लावू लागला, हाना मारा काटा, हनो मारो काटो असं बोलू लागला. राजाला राग आला, रे 2च महिन्यात एवढा बदलला, याला खायला प्यायला घातलं, हा शिव्या देतो मला, मी राजा असून मला शिव्या देतो. प्रधानजी या पोपटाला मारा, याला जिवंत ठेवू नका, हा शिव्या देतोय असं बोलले. प्रधानजी सांगतात सरकार नंतर बघू, अगोदर तो पोपट बघू नंतर कसा आहे. 2 पावलं पुढे गेले, अंगणात पाऊल टाकला, सज्जनाचा घरचा ब्राह्मणाच्या घरचा पोपट आणि पाहिलं राजाकडे, इकडे पाहिलं आणि बोलू लागला, आगतम स्वागतम सुस्वागतम इदम आसनम अलंक्रियताम भव, या बसा राम राम प्रभाते मणी राम चिंतित जावा. सुंदर बोलू लागला. राजा प्रसन्न झाला आणि प्रधानजीला सांगितले, प्रधानजी बघा बरं किती सुंदर बोलतो पोपट, तो शिव्या देतो, हा गोड बोलतो. एक करा म्हणजे काय, त्याला मारा, याला जिवंत ठेवा, तो शिव्या देतो त्याला जिवंत ठेवू नका. असं प्रधानजीला राजाने आदेश दिल्याबरोबर प्रधानजी निघणार तेवढ्यात त्या ब्राह्मणाच्या घरच्या पोपटाला वाचा फुटली आणि तो पोपट सांगू लागला, राजे तो शिव्या देतो त्याचा दोष नाही आणि मी गोड बोलतो हा माझा गुण नाही. गवाशनानाम शृणोति वाक्यम अहमि राजा वचनमणीनाम न चाश्च दोषो न च मद्गुणो वा संसर्गजा दोष गुणा भवंती. हा संगतीचा दोष आहे, संगतीचा गुण आहे. माझ्यावर संगतीचा गुण आहे, त्याच्यावर संगतीचा दोष आहे. माणसावर संगती कारण ठरते. ज्ञानोबराय सांगतात ना, हो आकाशातून पडणारा पावसाचा थेंब ही असू स्वातीचे उदक शुक्ती रजते व्याळे विक. पावसाचा थेंब आकाशातून पडणारा गटारीत पडला तर विकारी बनतो, अग्नीमध्ये पडला तर तो नामशेष बनतो, तोच जर मद्याच्या भांड्यात पडला तर मद्य बनतो, तो गाईच्या दुधात बनला तर दूध बनतो, गंगा पात्रात पडला तर तो गंगा जल बनतो, एकच सर्पाच्या तोंडात पडला तर विष बनतो आणि स्वाती नक्षत्रामध्ये शिंपल्यात पडला तर काय होतो तो मोती. एकच पावसाचा थेंब, पण जशी संगती तशी त्याला प्राप्ती होते. तसं जीवनभर परमार्थ केला पण वाईटाची संगती लागली आणि परंपरेपासून वंचित झाला, शेवटी त्याच्याकडून परमार्थ घडला नाही. हा 3ऱ्या नंबरचा वर्ग आहे. आणि 4था वर्ग असा आहे, सुरुवातीला वाटेल ते वाईट कर्म झालं पण शेवटी परमार्थ करून आपल्या जीवनामध्ये परमात्म्याची प्राप्ती, पूर्णत्व, सफलता, समाधान प्राप्त करून घेणारा हा 4था वर्ग आहे. कारण हा वर्ग अत्यंत महत्त्वाचा आहे. पण बऱ्याच जणांच्या गाड्या इथं येऊनच थांबतात, पुढे सरकतच नाही. एखाद्याला म्हटलं चला हो करा परमार्थ, तर म्हणतात आता काय राहिले दिवस महाराज, 5 दिवस मावळला, आता काय परमार्थ करायचा. अरे बाबा शेवटी जरी परमार्थ केला तरी आणि लाभ होतो, शेवट त्याची शेवट तो भला माझा भाऊ. आणि शेवट जरी केला 1 तासामध्ये उद्धार करून घेतला, 1 तास उरला, भाग्य दशा कैची प्राप्त झाली किंवा 7 दिवसा मुक्ती झाली तया, 7 दिवसात मुक्ती प्राप्त करून घेणारी आहे. एका ज्ञानी माणसं आपल्या ज्ञान योग साधून आणि आपल्या अवस्था तशी प्राप्त करून एका क्षणात आपला उद्धार करून घेणारी आपल्याला बघायला मिळतात. आपलं आयुष्य अजून बरंच आहे हा विचार करा आणि आत्तापर्यंत गेलं ते जाऊ द्या, राहिलेल्याचा विचार करा, परमार्थाला लागा तरी झडझडो आणि वहिला निघ. सुरुवातीची अवस्था जाऊ द्या, गेली असेल, आपल्याकडून वाईट घडलं असेल, पण आता या क्षणापासून आपण विचाराने चला की आता मी परमार्थ करेल, भक्ती करेल आणि परमार्थ भक्ती करून भगवंताची प्राप्ती करेल. या विचाराने माणूस चालला तर निश्चितच त्याला आणि सफलता प्राप्त होते. हे आपलं नाही, तुकोबरांचे जीवन बघा. तुकोबराय सांगतो माझी अवस्था कशी होती आपण नाट बघा. मी तव अनाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी, तुझ म्या आठविले नाही कधी, वाचा कृपानिधी माय बापा, नाही ऐकिले गायले गीत, धरली लाज सांडिले हित, नावडे पुराण बैसले संत, केली बहुत परनिंदा, नाही केला करविला परोपकार, नाही दया आली पीडिता पर, करू नये तो केला व्यापार, वाहिला भार कुटुंबाचा. किती किती तुकोबराने सांगितलं, किती मी कसा आहे, मी देवा मी चांडाळ चांडाळ म्हणता लागत आहे वेळ, नसे पाहता भूमंडळाईचा मंगळ, माझ्यासारखा या
भूमंडळामध्ये अमंगळ खळ चांडाळ दुसरा नाही. जन्म उपजल्यापासून तुकोबरा सांगता माझी अशी अवस्था आहे. मग तीर्थाचं भ्रमण केलं नाही, कधी तीर्थाचं भ्रमण नाही, साधू संतांची सेवा नाही, देवाचं नाव नाही, मूर्तीचं अवलोकन नाही, काहीच केलं नाही. मी असा होतो. तुकोबरा आपली पूर्वस्थिती सांगताय. पण जेव्हा मला कळालं आणि परमार्थ करू लागल्यानंतर देवाला शरण गेलं. देवा तुला शरण आलो, मला पदरात घे. आणि तुकोबरानं देवाने पदरात घेतलं. तसं तुमच्या आमच्या जीवनामध्ये असावं. आपण देवाच्या समोर जावं, संतांच्या समोर जावं. इथून माझा मागील काळ अज्ञानपणे झालं गेलं असेल, पाप घडलं असेल, दोष घडले असेल, जाऊ दे देवा, पण आता पदरात घे. आणि निश्चित आपण शुद्ध अंतःकरणाने देवाला ग्वाही दिली की देवा आता माझ्याकडून तसं वाईट घडणार नाही, माझ्याकडून तसे अपराध घडणार नाही. आता देवा मला पदरात घे. निश्चित परमात्मा पदरात घेतल्याशिवाय राहत नाही. तरी झडझडवणी याचा अर्थच असा आहे. मागचं जाऊ द्या, आता तरी इथून आता तरी पुढे हाच उपदेश नका करू नाश. आता तरी सुधरा आणि इथून आपण परमार्थ साधनेला लागा, भक्तीच्या मार्गाला लागा. तरी झड झडवणे वहिला निघ अशा अवस्थेत आहे. पण होतं काय, आपली अवस्था कशी सांगू का? आपण देवाला विनंती करतो, पण आपण पुढचं स्वीकारतो, मागचं टाकत नाही. त्यामुळे आपल्या पदरात काही होत नाही, प्राप्त होत नाही.